जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं विदुषी अकॅडमीच्या पंकज सर ह्युमन डेव्हलपमेंट सेंटर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज अत्यंत महत्त्वाचा विषय कंटिन्यू करायचा आहे आपल्याला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्लँड शिकलो, ग्रंथी शिकलो. 3 प्रकारच्या ग्रंथी असतात, त्याच्यामधला फरक काय ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, आणि त्यापैकी जे काही आपल्याकडे एक्झोक्राईन ग्लँड असते ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला, म्हणजे बाह्यस्रावी ग्रंथी. या व्हिडिओमध्ये आपण इंडोक्राईन ग्लँड पाहण्याचा प्रयत्न करू, जिला अंतःस्रावी ग्रंथी आपण म्हणतो. ओके, शांततेने सर्व समजून घेण्याचे प्रयत्न करायचे. ओके, चलो पुढे महत्त्वाचं आहे इंडोक्राईन ग्लँड. आता इंडोक्राईन ग्लँड म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी, याच्याशी संबंधित बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा आपण बोलून घेऊ. पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट की इंडोक्राईन ग्लँड जी असते ती हार्मोन स्त्राव स्रविते, हे सर्वात महत्त्वाची बाब आहे. हार्मोन स्त्राव ह्या रक्ताच्या संपर्कात येतोच, त्या कारणाने यांना वेगळ्या काही वाहिन्या नसतात. म्हणजे वाहिनी विरहित ग्रंथी जर आपल्याला प्रश्न आला पेपरला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे अंतःस्रावी ग्रंथी जी असते ती वाहिनी विरहित असते. ओके, आता मानवी शरीरात अंतःस्रावी ग्रंथी नेमकी आहेत तरी कुठल्या आणि काय काय कार्य करतात, कुठले हार्मोन्स स्रवितात, हे सर्व परीक्षाभिमुख आहे. ओके, आता सर्वात महत्त्वपूर्ण मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी कुठली आहे, इंडोक्राईन ग्लँड कुठली आहे, तर तिचं नाव आहे हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमस हे काय, तर मानवी डोक्यामध्ये जवळपास 3 ग्रंथी असतात. त्याच्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथी असते हायपोथॅलॅमस, नंतर असते एक पिनेल ग्लँड आणि तिसरी असते एक पिट्युटरी ग्लँड, जिला आपण पीयूष ग्रंथी म्हणतो. 3 ग्रंथी, त्यापैकी 2 पहिल्यांदा आपण शिकू. पीयूष ग्रंथीचं कार्य खूप मोठं आहे, ब्रॉड आहे, त्या कारणाने हे याच व्हिडिओमध्ये शेवटी समजून घेण्याचे प्रयत्न करू. ओके, चला हायपोथॅलॅमस काय आहे, तर हायपोथॅलॅमस ही एक सर्वात महत्त्वपूर्ण मानवी शरीरातील ग्रंथी आहे, जी एक हार्मोन स्रविते, त्याला नर्वस हार्मोन्स म्हणतात, जे आपल्या शरीरावर सर्व शरीरावर आणि शरीरातील सर्व ग्रंथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामाचं असते. पेपरमध्ये प्रश्न जर आला की आपल्या शरीरातील प्रत्येक ग्रंथीवर नियंत्रण कोण ठेवते, तर त्या ग्रंथीचं नाव आहे हायपोथॅलॅमस ग्रंथी. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. सर्व अंतःस्रावी ग्रंथीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते, हे सर्वात महत्त्वपूर्ण कार्य आहे हायपोथॅलॅमसचं. अदर काही गोष्टी नाही असल्याही तरी मी तुमचं मेंदू ज्यावेळेस आपण शिकू त्या पॉईंटवर ज्यावेळेस बोलू त्यावेळेस मी तो तुमचा आणखी क्लिअर करून देणार. हे पहिली महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची, कारण ही सर्व अंतःस्रावी ग्रंथीवर नियंत्रण ठेवते. दुसरी महत्त्वाची अंतःस्रावी ग्रंथी कुठली, जे डोक्यातलीच आहे, तिचं नाव आहे पिनियल ग्लँड, जिला बायोलॉजिकल ग्लँड सुद्धा म्हणतात. का म्हणतात बायोलॉजिकल ग्लँड, समजून घेण्याचे प्रयत्न करा. ही जी पिनियल ग्लँड असते, ही ग्लँड जसं शंकरजीचा तिसरा डोळा असते, बरोबर मधोमध 2 डोळ्याच्या मधोमध या साईडला येथेच हे पिनियल ग्लँड असते. आपण जर थोडं इथे छोट्याफार प्रमाणात, याच्यावर एक महत्त्वाची गोष्ट उपचार पद्धतसुद्धा आहे, इथे छिद्र पाडलं तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणात ब्लड निघेल, तर तिथे जे असते या 2 डोळ्याच्या मधोमध इथे पिनियल ग्लँड असते. हे पिनियल ग्लँड माणसाचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी किंवा मग माणसाचं जे काही झोप आहे ते वाढवण्यासाठी आणि त्वचेशी निगडीत अदर काही गोष्टीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते. आता पिनियल ग्लँड जी असते, या पिनियल ग्लँडमधून 2 प्रकारचे हार्मोन्स स्रवितात. एक असते मेलॅटोनिन आणि दुसरं असते सेरोटोनिन. हे 2 प्रकारचे याच्यातून हार्मोन्स स्रवित असतात. दोघांचंही काम वेगवेगळं आहे, समजून घ्या. आणि हे 2चे जे हार्मोन्स आहेत हे प्रकाशाच्या अपोजिट कार्य करतात. जर सूर्यप्रकाश आपल्यावर पडत असेल तर हे दोनही काम कमी पद्धतीत करतील, म्हणजे हे 2चे जे आहे ते अंधारात म्हणजे सूर्यप्रकाश नसताना काम करू शकतात. आता मेलॅटोनिनचं नेमकं काय काम आहे, मेलॅटोनिनचं काम काय, तर मेलॅटोनिन जे आहे ते मेलॅटोनिन रात्रीच्या वेळेस आपण पाहू शकतो, तसं आपल्या लक्षात येणार नाही, परंतु रात्रीच्या वेळेस आपली त्वचा थोडी काळी पडायला लागते. ते करण्यात मागे सर्वात महत्त्वाचा हात कोणाचा असते, तर जे आपल्याकडे मेलॅटोनिन असते याचा सर्वात महत्त्वपूर्ण हात असते. आणखी दुसरं महत्त्वाचं हार्मोन्स काय, सेरोटोनिन. आता मेलॅटोनिन आणि सेरोटोनिन हे 2 एकत्र कार्य करतात, मिळून काय करतात, तर आपल्याला झोप कशामुळे येत असतील, कुठल्या हार्मोन्समुळे येत असेल, तर हे 2चे हार्मोन्स अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या कारणाने पेपरला प्रश्न विचारलेला आहे की गाढ झोपेचं हार्मोन कुठलं आहे, गाढ झोपेचं रसायन कुठलं आहे, तर मेलॅटोनिन आणि सेरोटोनिन आहे. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. कोण स्रविते, पिनल ग्लँड स्रविते. आता पिनल ग्लँड ही सर्वात जास्त कार्यान्वित कुठे असते, तर लहान बाळांमध्ये कार्यान्वित असते. कारण आपल्याला माहिती आहे थोड्याफार प्रमाणात लेकराला थापटलं तो बातच झोपते. कारण काय, कारण त्याची पिनल ग्लँड जी असते ते पिनल ग्लँड खूप कार्यान्वित असते, मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. आणि या 2चे गोष्टी जर एखादा उजेड असेल तर उजेडामध्ये आपल्याला मुळातच झोप लागणार नाही, कारण हे 2चे हार्मोन्स जे आहे ते अंधारात किंवा कमी प्रकाशात कार्य करतात. सर्वात महत्त्वाची बाब पिनियल ग्लँड.
ओके, चलो आगे जाएंगे. तिसरी महत्त्वाची अंतःस्रावी ग्रंथी कुठली आहे ते थायरॉइड ग्लँड. आता डोक्यामध्ये 3 असतात मी तुम्हाला सांगितलं. एक असते आपल्याकडे हायपोथॅलॅमस, दुसरी असते आपल्याकडे पिनल ग्लँड आणि तिसरी असते पिट्युटरी ग्लँड, जिला पियुष ग्रंथी म्हणतो. ते आपण याच व्हिडिओमध्ये सर्वात शेवटी पाहू. ठीक आहे, तिला सोडून देऊ. नंतर खाली येऊ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड म्हणजे कंठग्रंथी. हे इथे असते. हे थायरॉइड ग्लँड आहे, अत्यंत महत्त्वाची ग्लँड असते जी आपल्या गळ्यात असते. बऱ्याचदा काही गळ्यामध्ये काही खरखर झाली तर आपण म्हणतो थायरॉइड झाले, थायरॉइड वाढले, त्या सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, आता थायरॉइड ग्लँडमधून कुठले हार्मोन्स निघतात तर थायरॉइड ग्लँडमधून थायरॉक्सिन हार्मोन निघते. कुठलं महत्त्वाचं आहे, थायरॉक्सिन हार्मोन निघते. यामध्ये टायरोसिन आणि आयोडीनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते आणि या टायरोसिन आणि आयोडीनचं जर प्रमाण मानवी शरीरातून कमी झालं, जे थायरॉइड ग्लँड स्रविते ते जर कमी झालं तर माणसाला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. कुठले आजार होऊ शकतात तर याच्या अभावी होणारे आजार म्हणजे या थायरॉक्सिनच्या अभावी कुठले कुठले आजार होऊ शकतात. आपल्याला गॉयटर होऊ शकतो, ज्याला आपण सामान्य भाषेत मराठी भाषेत गलगंड म्हणतो. सूज येणे, गाठा येणे गळ्यात, हा रोग होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट क्रिटिनिझम म्हणतात काही ठिकाणी, जो थायरॉक्सिनच्या अभावी होतो. क्रिटिनिझम हा रोग आपल्याला लहान बाळांमध्ये आढळून येतो, लहान मुलांमध्ये आढळून येतो. काय तर मुलगा मतिमंद होतो किंवा त्याची वैचारिक पातळी कमी होऊन जाते. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करायचे. ओके, क्रिटिनिझम लहान मुलांमध्ये आढळून येते, याला मतिमंदता म्हटलं तरी चालेल. त्याचा डोक्याचा उपयोग जास्त होऊ शकत नाही. आणि तिसरा महत्त्वाचा रोग होतो याच्या अभावी होणारा, थायरॉक्सिनच्या अभावी होणारा, त्याला म्हणतात मॅक्झोडेमा म्हणजे लठ्ठपणा. आणि हा रोग सगळ्यात जास्त स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. हे 3 याच्या अभावी रोग होतात. आता थायरॉक्सिनचं आणखी महत्त्वपूर्ण कार्य काय तर थायरॉक्सिन हे आपला बीपी कंट्रोल करू शकते, बीपी कमी करू शकते, ब्लड प्रेशर कमी करू शकते, नियंत्रित करू शकते. समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, चलो आगे जाएंगे. पुढची महत्त्वपूर्ण ग्लँड आहे आपल्याकडे पॅराथायरॉइड ग्लँड. आता थायरॉइड ग्लँडच्याच बॅक साईडला थोड्याफार प्रमाणात या साईडला आपण जर थोडासा हात लावून पाहिला तर थोडंसं असं तुरीच्या दाण्याच्या एवढी एक अशा प्रकारे गाठ लक्षात येईल. ती गाठ नसते तर ती पॅराथायरॉइड ग्लँड असते, जे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथी आहे, जिला औटू ग्रंथी आपण म्हणतो. लक्षात घ्या बरोबर पद्धतशीर. ओके, आता हिचं वैशिष्ट्य काय तर सर्वच्या सर्व आपल्या शरीरातील ज्या ग्रंथी आहेत किंवा आपल्या शरीरातील सर्वचं सर्व शरीर जे आहे हे कोणाच्या नियंत्रणात काम करते तर पियुष ग्रंथीच्या नियंत्रणात काम करते. परंतु पॅराथायरॉइड ग्लँडचं वैशिष्ट्य आहे की पॅराथायरॉइड ग्लँड हे पियुष ग्रंथीच्या अंतर्गत काम करत नाही, नियंत्रणात काम करत नाही. याच्यामधून हार्मोन कोणचं निघतं तर याच्यामधून पॅराथायरॉक्सिन हार्मोन निघते. जसं थायरॉइडमधून आपण पाहिलं थायरॉक्सिन, तसंच पॅराथायरॉइड म्हणून पॅराथायरॉक्सिन. ओके, आणि हे कशासाठी महत्त्वाचं असते पॅराथायरॉक्सिन तर पॅराथायरॉक्सिन महत्त्वाचं असते कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या मात्रेवर नियंत्रण मिळवण्यासाठी. कॅल्शियम फॉस्फरस आपल्याला माहीत आहे, आपल्या शरीरातले कार्टिलेज आणि बोन जे असतात हे कॅल्शियम आणि फॉस्फरसपासून बनलेले असतात. म्हणून हे अत्यंत महत्त्वाची ग्लँड आहे. पुढची महत्त्वाची ग्रंथी, अत्यंत महत्त्वाची ग्रंथी कोणती अंतःस्तरीय ग्रंथी तर तिचं नाव आहे थायमस ग्लँड. आता डोक्यातील 3 सांगितलं मी तुम्हाला, मग गळ्यातली 2 पाहिल्या. आता खाली या थोडंसं थायमस ग्लँड असते इथे आपल्या गळ्याच्या खालच्या साईडला म्हणजे छातीत आपल्या उदरात असते. आणि हे जे थायमस ग्लँड असते हे थायमस ग्लँड फक्त वयाच्या 15व्या वर्षापर्यंतच, आपण 15 वर्षाचे होईपर्यंतच कार्यान्वित असते किंवा प्रभावीपणे कार्य करते. ओके, थायमस ग्लँडचं वैशिष्ट्य काय समजून घ्या. छातीत असते, उदरात असते. ओके, हे काय करते तर ही प्रोटीन आणि लिम्फोसाईड स्त्रविते किंवा प्रोटीन आणि लिम्फोसाईड निर्मितीमध्ये कार्य करते. सर्वात महत्त्वाची बाब, प्रोटीन देते. ही 15 वर्षाच्या होईपर्यंतच प्रभावीपणे कार्य करते, अदरवाईज करत नाही. हिला अरोधिष्ट व यौन लुप्त ग्रंथी असं म्हटलं जाते. ओके, लक्षात घेण्याचे प्रयत्न करा. आता ही जी असते हे 15 वर्षाचं होईपर्यंतच काम करते. आता आपण पाहतो लहान लहान मुलं रस्त्यावरचं काही पडलेलं असेल ते उचलून खातात, कुठेही खेळतात, धुळीत खेळतात, थंडी ऊन या कोणत्याच गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. कुण्या वेळेस जेवतात, फिरायला जातात, फिरतात, येतात, खेळून विळून, आणि कुण्या वेळेस त्याचं काही टायमिंग नसते. पण आपल्यासारख्याला म्हटलं तर आपल्याला म्हटलं कधीही जेव्हा कधीही काही करा तर अजीर्ण होऊन जाईल, तब्येत खराब होऊन जाईल. पण लहान मुलांचं तसं नसते. का? कारण लहान मुलांमध्ये कधीही जेवलं, वेळ मागे पुढे झाला तरी काही फरक पडत नाही. त्यांच्यामध्ये थायमस ग्लँड ही सर्वात महत्त्वपूर्ण कार्य करते. त्या कारणाने त्यांना प्रोटीनही भेटते, त्यांना लिम्फोसाईड सुद्धा भेटते, जे पचनासाठी अत्यंत गरजेचं असते. दॅट्स वाय थायमस ग्लँड जी आहे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावी असते वयाच्या 15 वर्षाचा होईपर्यंत. ओके, लक्षात आलं हे सर्व. चला पुढील अंतःस्रावी ग्रंथी पाहू. पुढील अंतःस्रावी ग्रंथी आहे आपल्याकडे, आपण 5 पाहिल्यात. 6वी ग्रंथी आहे ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड म्हणजे अधिवृक्क ग्रंथी. जे आपले वृक्क असतात, जे किडनी असतात, किडनीच्याच वरच्या साईडला ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात, त्यांना ॲड्रिनल ग्लँड असे म्हणतात. या ॲड्रिनल ग्लँडला तांत्रिक भाषेत 4S
किंवा मग 3F म्हणून सुद्धा ओळखलं जाते. शांततेने पेपरमध्ये विचारल्या जाणाऱ्या कन्सेप्ट आहेत. 4S किंवा 3F म्हणून सुद्धा ओळखलं जाते. आता हे ॲड्रिनल ग्लँड कुठल्या प्रकारचे हार्मोन स्त्रविते आणि तिचं कार्य काय हे समजून घेणे महत्त्वाचं. याच्यामधून हार्मोन निघते ॲड्रिनेलिन. कोणचं निघते? ॲड्रिनल ग्लँडमधून ॲड्रिनेलिन हे हार्मोन निघते. सर्वात महत्त्वाची बाब आहे, स्त्राव होते. आता हे ॲड्रिनेलिनचं वैशिष्ट्य आहे, ॲड्रिनेलिन हार्मोन हे फक्त आपत्कालीन म्हणजे एमर्जन्सी स्थितीमध्येच तुमच्यामध्ये कार्यान्वित होते. फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीची भीती निर्माण होते तुमच्या डोक्यात, फॉर एक्झाम्पल तुमच्या समोरून एखादा साप जाणे, फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंट होणे, फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टीचा विचार करत बसणे, खूप त्रास होणे, या सिच्युएशनमध्येच ॲड्रिनल ग्लँड किंवा ॲड्रिनलिन हार्मोन निघते आणि ते तुमचा काय करते, तो तुमचा BP वाढवते. म्हणून एखाद्या गोष्टीचं टेन्शन जर आलं तर आपल्याला माहिती आहे आपलं BP वाढून जाते, आपला श्वासोच्छ्वास वाढून देते, एकदम दम घ्यायला त्रास व्हायला लागते. तर हे याचमुळे हे ॲड्रिनल ग्लँडमधला जो काही आपल्याकडे ॲड्रिनेलिन हार्मोन आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे कार्य करते. आता हे जे हार्मोन असते ॲड्रिनेलिन, या हार्मोनला पेपरला आलेला प्रश्न की या हार्मोनला म्हटलं काय जाते, त्या हार्मोनला म्हटलं जाते फाईट अँड फ्लाईट. फाईट अँड फ्लाईट म्हणजे मारा आणि उडा, मारा आणि उडा, फाईट अँड फ्लाईट हार्मोन म्हटलं जाते. BP वाढवण्यासाठी महत्त्वाचं असते. ठीक आहे, BP वाढवते. आणि BP कोण कमी करते? तुम्हाला सांगितलं, इथले जे थायरॉइड ग्लँड असते त्याच्यापासून निघणारं थायरॉक्झिन कमी करते. आणि वाढवते कोण? तर ॲड्रिनल ग्लँडमधून निघणारं ॲड्रिनेलिन. महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, समजून घेण्याचे प्रयत्न करायचे. चला पुढे जाऊ. पुढची ग्रंथी अत्यंत महत्त्वाची अंतःस्रावी ग्रंथी आहे, मानवी शरीरातील किंवा मानवी जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथी म्हणू आपण. तिचं नाव आहे गोनाड ग्लँड. गोनाड ग्लँड म्हणजे होते प्रजनन ग्रंथी. गोनाड ग्लँड म्हणजे प्रजनन ग्रंथी. आता स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोनाड ग्लँड असतात, म्हणजे प्रजनन ग्रंथी असतात. ते थोडक्यात समजून घेण्याचे प्रयत्न करा. बाकी आपण जे काही आपल्याकडे प्रजनन संस्था आहे ते शिकत असताना बाकी आणखी डिटेलमध्ये समजून घेऊ. सो प्रजनन हार्मोन्स स्त्रीमध्ये वेगळे, पुरुषामध्ये वेगळे, म्हणजे मेलमध्ये वेगळे आणि फिमेलमध्ये वेगळे असतात. आता एक वैशिष्ट्य आहे या हार्मोनचं, हार्मोन्स प्रजनन हार्मोन्सच निघणार आहे ऑब्व्हियसली. आता भज्याच्या दुकानात गेले तर जिलेबी तुळ भेटणार आहे तुम्हाला, भजेच भेटणार आहे. म्हणून प्रजनन हार्मोन जे ग्रंथी जे आहे त्याच्यामधून प्रजनन हार्मोन्स निघतात. आता मानवी शरीरामध्ये पुरुषामध्ये वेगवेगळे आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे असतात. आता पुरुषामध्ये कुठल्या प्रकारच्या प्रजनन हार्मोन्स निघते हे महत्त्वाचं आहे. प्रजनन हार्मोन्स कुठले निघतात? तर पुरुषामध्ये एक असते टेस्टेस्टेरॉल. टेस्टेस्टेरॉन अत्यंत महत्त्वाचं हार्मोन आहे. हे प्राण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळून येते. मोठ्या प्रमाणात नार्को टेस्ट केल्या जातात. मोठ्या प्रमाणात अदर काही गोष्टी जे असतील जे आपण म्हणू की जे अनैतिक आहे त्या सगळ्या गोष्टीच्या टेस्ट करत असताना या टेस्टेस्टेरॉन अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे कुत्रे पाहिले आपण, कुत्रे गाड्यावर जाऊन मुततात इकडे तिकडे, का कशासाठी? आणि त्या सगळ्या गोष्टीच्या वासामुळे अदर प्राणी जवळ येत नाही. एक अंधश्रद्धा म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे की कुठे जर आपण एकट्यात गेलो जंगला विंगलात एखाद्या मसाना विसानात तर तिथे आपलंच मूत्र घेऊन आपल्याच अंगावर टाकलं पाहिजे. अशा प्रकारची एक मानसिकता लोकांमध्ये आहे, अंधश्रद्धा लोकांमध्ये आहे. पण ते अंधश्रद्धा म्हणावं की काय? कारण हे जेव्हा आपण समजून घेतो टेस्टेस्टेरॉन तेव्हा लक्षात येते की टेस्टेस्टेरॉनच्या वासामुळे कुठले प्राणी, वाईल्ड लाईफ ॲनिमल्स आपल्यावर आक्रमण करू शकत नाही, आपल्या जवळही येऊ शकत नाही. हे याचं सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. ओके, समजून घेण्याचे प्रयत्न. दुसरं महत्त्वाचं हार्मोन्स कोणचं निघते? मेल जे काही आपल्याकडे प्रजनन हार्मोन्स असते ते कोणचं असते? ते असते शुक्राणू, ज्याला आपण स्पर्म म्हणतो, ज्याच्यापासून प्रजनन होऊ शकते. शुक्राणूचं वहन होईल पुढे. ठीक आहे, आणि नंतर मग भ्रूण जन्माला येईल. हे असते मेलमध्ये. आता स्त्रीमध्ये कुठल्या प्रकारचे हार्मोन्स निघतात? तर 3 प्रकारचे, आणि 3 ते 3 हे अत्यंत गरजेचे आहेत. सर्वांनी शांततेने समजून घ्यायचे. हे आपल्या आयुष्यात सुद्धा लागू पडणार आहे आणि आपल्या आयुष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. स्त्रीच्या प्रजनन संस्थेमधून निघणारं पहिलं जे काही असते हार्मोन्स ते असते ॲस्ट्रोजेन. आता हे ॲस्ट्रोजेन कशासाठी गरजेचं असते? तर स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये येणारे जे काही पिरियड्स आहेत ज्याला पाळी म्हणतात ते येण्यासाठी ॲस्ट्रोजेन अत्यंत गरजेचं असते. म्हणजे मासिक पाळी जी येते त्याच्यासाठी कुठल्या हार्मोन्सची गरज असते? तर ते ॲस्ट्रोजेन. आता ज्या स्त्रियांचे, मुलींचे नियमितपणे पाळ्या येत नाहीत किंवा मग नियमितपणे पिरियड्स येत नाहीत त्यांच्यामध्ये काय असेल तर ॲस्ट्रोजेनची कमतरता असेल किंवा ते हार्मोन्स निघत असेल. हे अत्यंत महत्त्वाची बाब पेपरला विचारल्या जाईल. ओके, दुसरं महत्त्वाचं हार्मोन आहे स्त्रीमधील निघणारं, ते आहे प्रोजेस्ट्रॉन. आता हे प्रोजेस्ट्रॉन काय आहे? तर प्रोजेस्ट्रॉन अत्यंत महत्त्वाचं कार्य करते. ज्यावेळेस गर्भात भ्रूण स्थापन केला जातो त्यावेळेस गर्भात प्रोजेस्ट्रॉनची गरज असते. कारण प्रोजेस्ट्रॉनचं काम आहे की 9 महिने 9 दिवस जे गर्भात बाळ राहणार आहे त्याचं संरक्षण करणे. आता बऱ्याचदा असं होते काही स्त्रियांमध्ये प्रोजेस्ट्रॉनची कमतरता असते. त्यामुळे काय होते? कमी दिवसाचं बाळ जन्माला येते, बाळ कुपोषित होते किंवा बाळाची वाढ होत नाही. या प्रोजेस्ट्रॉनच्याच कमतरतेमुळे होते. आता प्रॉब्लेम असा होते, या 3 गोष्टी जेव्हा समजतात आपल्याला तेव्हा लक्षात येते की आपण मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये जातो प्रेग्नन्सीच्या वेळेस आणि मोठ्या प्रमाणात जे काही डॉक्टरचे इलाज असतील ते करण्याचे प्रयत्न
पडतो. पण वाचण्यात जर कधी आलं तर लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे की जास्तीत जास्त डॉक्टर लोक शिजर होण्यासाठी किंवा त्यांना पैसा कमावता आला पाहिजे याच्यासाठी अनैतिक गोष्टी करतात आणि या तीनही गोष्टीच्या अपोजिट आपल्याला इंजेक्शन्स असतील गोळ्या देतात. त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे. म्हणून अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. माणसाचा अभ्यास कधीच वाया जात नाही, समजून घेण्याचे प्रयत्न करा. ओके. सो प्रोजेस्ट्रॉन कशासाठी असते तर गर्भाला संरक्षण देण्यासाठी. ते प्रोजेस्ट्रॉन कमी झालं तर गर्भाची गॅरंटी नाही, बाळ आतमधल्या आतमध्ये मरू शकते. त्यानंतर हे तिसरं महत्त्वाचं हार्मोन स्त्रीमधून निघणारं, प्रजनन संस्थेमधून निघणारं ते आहे रिलॅक्झिन. आता हे रिलॅक्झिन कशासाठी गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं. जर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल, आपल्याला माहीत आहे जवळपास भारतात आता 90% शिजर होऊ राहिलेत, नॉर्मल डिलिव्हरी होऊ नाही राहिल्या. जुन्या काळाचं लक्षात घेतलं तर घरीच डिलिव्हरी होत जाय, एका घंट्यात इकडलं तिकडे होऊन जात जाय सगळं काम. का? कारण दवाखान्यातील वेगवेगळ्या गोष्टींची गरज भासत नव्हती लोकांना, तर त्यांच्यामध्ये रिलॅक्झिन हार्मोन्स मोठ्या प्रमाणात स्त्रवत होतं. रिलॅक्झिन हार्मोन करते काय तर जे काही मांसपेशी असतात प्रजननाच्या वेळेस किंवा बाळाला जन्म द्यायच्या वेळेस ते मांसपेशी लांबतात किंवा मोठ्या होतात, त्या कारणाने बाळाची डिलिव्हरी आरामाने होऊ शकते. त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं शिजर करायची गरज पडणार नाही. प्रॉब्लेम असा आहे की काही नालायक डॉक्टर जे आहे ते अँटी रिलॅक्झिन औषध तुम्हाला देतात. म्हणजे सगळ्या औषध चांगल्या देतात आणि आपल्याला एकच औषध अशी देतात की ज्यामुळे आपल्या शरीरातून रिलॅक्झिन निघणार नाही, स्त्रीच्या शरीरातून रिलॅक्झिन हार्मोन स्त्रवणार नाही. त्यामुळे काय होते तर ते मांसपेशी जे असतात ते लांबू शकत नाही, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होत नाही आणि सीझर होते. सीझर माहिती आहे तुम्हाला त्याचा इफेक्ट काय, तर त्याचा परिणाम काय, तर पूर्ण आयुष्यभर त्या स्त्रीला त्याचा त्रास सहन करावा लागतो. तर हे रिलॅक्झिन हे तीनही स्त्री प्रजनन संस्थेतील सर्वात महत्त्वपूर्ण हार्मोन्स आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. आय होप समजून घ्या, बरोबर पद्धतशीर समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके चलो आगे जाएंगे. पुढची अंतस्रावी ग्रंथी आहे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाची, ते आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड म्हणजे होती पीयूष ग्रंथी. ही अत्यंत महत्त्वाची ग्लँड आहे आणि याच्यातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स स्त्रवत असतात. पिट्युटरी ग्लँड, पीयूष ग्रंथी. आता पीयूष ग्रंथीचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचं जे डोकं आहे, मेंदू आहे, ब्रेन म्हणू आपण त्याला, डोकं नाही म्हणता येईल, ब्रेन म्हणू, या ब्रेनच्या एक्झॅक्टली बेसमध्ये खालच्या साईडला कुठली ग्रंथी असते असाही प्रश्न विचारू शकतात, तर ती असते पिट्युटरी ग्लँड. हिचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ही सर्वात लहान ग्रंथी आहे. तसं तर सर्वात लहान ग्रंथी आपण जर लक्षात घेतली तर सर्वात लहान ग्रंथी दुसरी सुद्धा आपल्याला सांगितली जाते पेपरमध्ये, पिनियल ग्रंथी जी आहे ते सर्वात लहान सांगितली जाते. पण ऑप्शनमध्ये जर पिनियल नसेल तर मग सर्वात लहान ग्रंथी असते पिट्युटरी ग्लँड. 0.6 mm असते फक्त हिचं वजन. लक्षात ठेवायचं बरोबर पद्धतशीर. आकारही म्हटला तरी चालेल, जे ब्रेनच्या खालच्या साईडला असते. आता हिचं वैशिष्ट्य असं की पिट्युटरी ग्लँड पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवते. कडे हो, पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती ग्रंथी कार्य करते तर पिट्युटरी ग्लँड. पण मी जर म्हटलं की पूर्ण ग्रंथींवर किंवा अंतस्रावी ग्रंथींवर नियंत्रण कोण ठेवते तर हायपोथॅलॅमस ठेवते. सर्वात महत्त्वाची बाब आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पिट्युटरी ग्लँडवर कोण ठेवीन नियंत्रण, हायपोथॅलॅमसच ठेवणार आहे. म्हणजे हायपोथॅलॅमस झाला आजोबा, पिट्युटरी ग्लँड झाला बाप. बरोबर लक्षात ठेवायचं बरोबर पद्धतशीर. ओके. आता याच्यातून हार्मोन्स कोणते स्त्रवतात तर याच्यातून जवळपास 5-6 प्रकारचे हार्मोन्स स्त्रवितात जे आपल्यासाठी परीक्षा विमुख आहेत, तेच घेण्याचे प्रयत्न करतो. त्याच्यापैकी पहिलं हार्मोन आहे आपल्याकडे TSH. TSH शॉर्ट फॉर्म आहे, फुल फॉर्म काय आहे तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो आपल्याला. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आपण पाहिलं की आपल्याकडे जे थायरॉइड आहे, हे जे ग्रंथी आहे याच्यातून थायरॉक्झिन स्त्रविते आणि ते थायरॉक्झिन कधी कधी थायरॉइड ग्रंथी आपली काम नाही करत, त्या कारणाने थायरॉक्झिन स्त्रवत नाही. मग त्यावेळेस पिट्युटरी ग्लँड काय करते तर पिट्युटरी ग्लँड TSH हे हार्मोन स्त्रविते, ज्यामुळे TSH हार्मोन तुमच्या थायरॉइड ग्रंथीला कार्यान्वित करते, उत्तेजित करते आणि त्यापासून थायरॉक्झिन निर्माण होऊ शकते. थायरॉक्झिनच्या अभावी कोणते रोग होतात मी तुम्हाला पद्धतशीर सर्व सांगितलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. त्यानंतर दुसरा हार्मोन असते STH हार्मोन. STH हार्मोन असते सेमेटोट्रॉपिक हार्मोन. सेमेटोट्रॉपिक हार्मोन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे काय करते तर हे माणसाच्या वृद्धीवर म्हणजे माणसाच्या शरीराच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. एखाद्या व्यक्तीमध्ये STH खूप जास्त असेल तर तो खूप उंच धाड दिप्पाळ होते आणि प्रमाणाच्या बाहेर गेलं तर तुम्ही ग्रेट खली म्हणून नाव ऐकलंच, आपल्या भारताच्या सर्वात महत्त्वपूर्ण बॉक्सर जे आहे खली म्हणतो आपण त्यांना, तर त्यांच्यामध्ये STHचंच प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याच्यामुळे त्यांना ॲक्रोमिगेली हा रोग होतो आणि तो झालेला आहे. हे सर्वात फेस फेस बसणारं उदाहरण आहे ग्रेट खली. ठीक आहे, STHचं. आणि याचं प्रमाण कमी झालं की मग लोक ठेंगणे होतात. म्हणजे तुमच्या ठेंगणे होण्यात आणि तुमच्या उंच धाडदिप्पाळ होण्यात कोण कार्य करत असेल, तुमच्या वृद्धीवर कोण नियंत्रण ठेवत असेल शरीराच्या, तर ते असते STH हार्मोन. अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मम्मी को बोलो कॉम्प्लॅन पिलाय नाही, मम्मी को बोलो STH कडे लक्ष द्या. ओके, लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे जाऊ. पुढचा हार्मोन्स अत्यंत महत्त्वाचं LTH. LTH म्हणजे काय होतं तर लॅक्टोजेनिक हार्मोन. लॅक्टोजेनिक याला
प्रोलेक्टिन हार्मोनसुद्धा म्हटलं जाते. आता लॅक्टोजेनिक हार्मोन, लॅक्टोवरून लक्षात येत असेल आपल्या की लॅक्टोजेनिक हार्मोन कशासाठी महत्त्वाचं असते, तर स्त्रियांमध्ये दूध निर्मितीसाठी महत्त्वाचं असते. बाळासाठी दूध निर्मिती ज्या हार्मोनने होते त्याला म्हणतात लॅक्टोजेनिक हार्मोन. हे जर हार्मोन नसेल तर एखाद्या स्त्रीला दूध कमी असते, बाळाला दूध पुरत नाही, तर त्याच्यामध्ये कोणत्या हार्मोनची कमी असते, तर तिच्यामध्ये असते LTH हार्मोनची कमी. लॅक्टोजेनिक हार्मोनची, प्रोलेक्टिन हार्मोनची सर्वात महत्त्वाची कमी असते, समजून घ्यायचं. आता पुढची एक महत्त्वाची बाब समजून घेण्याचे प्रयत्न करा की आपण बऱ्याचदा पाहतो जनावरांना, बऱ्याचदा आपले कर्म खूप वाईट आहेत. बऱ्याचदा आपण काय करतो, तर वासराला पहिल्यांदा गाईपर्यंत सोडतो आणि त्या तोंड लावलं वासराने की मग गाय काय करते, तर ते दूध द्यायला तयार होऊन जाते आणि नंतर मग वासराला ओढून घेतो, बांधतो. ते तरसत राहते बिचारं. आणि तेच आपले कर्म आहे. हे अशा गोष्टी घडून राहिल्या आपल्यासोबत. कोरोना असेल, अदर काही गोष्टी असेल, रोगराई असेल, या सगळ्या गोष्टी तेच होय. म्हणून कर्म चांगले करा. कर्म वाईट असले की सगळं वाईटच होणार आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा की तसंच जर दूध आपण काढतो म्हटलं गाईचं, म्हशीचं, तर किती कठीण जाते, किती हार्ड असते. मग मला सांगा, एवढंसं 2 दिवसाचं, एका दिवसाचं पिलू किंवा लहान लेकरू जरी म्हटलं आपण 2 दिवसाचं, 1 दिवसाचं, तर तो आरामाने त्याने तोंड लावलं तरी दूध आरामाने निघते. का बरं? कारण असायला पाहिजे, काहीतरी कारण असायला पाहिजे की आपण जर आर्टिफिशियली आपण दूध काढतो म्हटलं तर ते आपल्यासाठी कठीण जाणार आहे. पण एखादं बाळ एका दिवसाचं असेल, 2 दिवसाचं असेल, ते लगेच दूध काढू शकते. कारण त्याच्यासाठी कार्य कोण करते, तर त्याच्यासाठी कार्य करते ऑक्सिटोसिन हार्मोन, जे आपल्याकडे पिट्युटरी ग्लँडच स्त्रविते. ऑक्सिटोसिन हार्मोन महत्त्वाचं आहे. LTH हार्मोन हे दूध निर्मितीत कार्य करते, तर ऑक्सिटोसिन हे दुधाच्या स्त्रावात अत्यंत महत्त्वाचं कार्य करते. समजण्याचे प्रयत्न करा. पुढचं महत्त्वाचं हार्मोन आहे पिट्युटरी ग्लँडकडून निघणारं, ते आहे वेसोप्रेसिन. वेसोप्रेसिन हार्मोन अत्यंत महत्त्वाचं आहे. वेसोप्रेसिन हार्मोन हे काय करते, तर वेसोप्रेसिन हार्मोनचा इनडायरेक्टली तुमचा सगळा संबंध तुमच्या किडनीवर पडणार आहे. समजून घेण्याचे प्रयत्न करा. वेसोप्रेसिन हार्मोन मानवी मूत्रावर नियंत्रण ठेवते. आपलं जे युरिन आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवते. काय करते, तर त्याला जास्त जाड होऊ देत नाही, घट्ट होऊ देत नाही, आणि त्याला जास्त पातळ होऊ देत नाही. जर घट्ट झाला तर ते बाहेर पडणार नाही, घट्ट झाला तर बाहेर पडणार नाही. त्यापासून किडनी स्टोन अशा प्रकारचा एक रोग होऊ शकतो, किंवा मूत्रखडा आपण त्याला म्हणतो ते होऊ शकतो. लक्षात ठेवण्याचे प्रयत्न करा. मग मूत्र बाहेर निघणार नाही म्हणजे किडनीत राहणार आहे. त्याच्यात मोठ्या प्रमाणात युरियाचं प्रमाण असते, त्या कारणाने किडनी खराब होतात, फेल होतात, मृत्यू होऊ शकते माणसाचा. ओके. आणि हे खूप पातळ झालं तर खूप पातळ झालं नाही पाहिजे. वेसोप्रेसिन त्याला खूप पातळ होऊ देत नाही आणि खूप जाड होऊ देत नाही. खूप पातळ झालं तर काय होईल, मूत्र मोठ्या प्रमाणात एकूण पाणी पेलो की तिकडून चालू, आणि त्याच्यामधून अदरही आपल्या शरीरासाठी गरजेचे असलेले घटक जे आहेत ते सगळेचे सगळे निघून जातील. त्याच्यासाठी वेसोप्रेसिन अशा प्रकारचं हार्मोन अत्यंत महत्त्वाचं असते. आपण पूर्णच्या पूर्ण मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, जे हार्मोन स्त्रवितात, जे कशाच्या तरी पचनासाठी किंवा मानवी शरीरातील अदर महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी गरजेचे असतात. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये आपण एक्झोक्राईन ग्लँडसुद्धा घेतलं. या व्हिडिओमध्ये आपण इंडोक्राईन ग्लँडसुद्धा घेतलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आणि पुढचं कंटिन्यू व्हिडिओ राहणार आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जर वेळेवर भेटलं पाहिजे असं वाटत असेल तुम्हाला, तर आपल्या बेल आयकॉनला नक्कीच टच करण्याचे प्रयत्न करा. अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. ओके. आपण पुढचं जे काही मिक्स ग्लँड आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये कंप्लीट करण्याचे प्रयत्न करू. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद.